अरे बापरे, 7:15 वाजले. मला निघायला हवं. गुड मॉर्निंग अर्जुन. आणि सर निघालात तुम्ही? बघा 7:15 वाजले. कोणी उठायच्या आत निघतो इथून. बरं तुम्ही झोपा, पण हे वीग वगैरे घालून झोपा, कारण काय अर्जुनला भेटायला कोणीही येऊ शकतं. ओके, काळजी घ्या. येतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दार लावून घ्या. सकाळ झाली आणि काकांनी जर आम्हाला असं बघितलं तर. सुजित, सुजित, सुजित उठ. सुजित, एक सेकंड. हा सुजित. ऐक, डोकं दुखतंय यार माझं. मणी बंगल्यात काय करतोय? त्याला जाऊन विचारते. ऐक, हा सुजितने ना उगाच दारू पाजली आहे मला. जाऊ दे तनिष, जा तुझ्या रूम मध्ये. उगाच कोणी बघितलं ना तुला तर प्रॉब्लेम आहे. मणी, तू त्या युवा उद्धार कार्यक्रमाबद्दल मला सांगणार होतास, सांग ना. साहेब, 7-8 महिन्यापूर्वी तुम्ही युवा उद्धार प्रकल्पाचं उद्घाटन केलं होतं. त्या युवा उद्धार प्रकल्पामधल्या बऱ्याच मुलांना, म्हणजे 300 मुलांना नोकरी लागली. अरे वा. आणि अशी काही मंडळी आहे ज्यांना व्यवसायासाठी कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिलं बँकेची बोलून. तर मला असं वाटतंय की तोच प्रकल्प आपण आजूबाजूच्या वॉर्डमध्ये पण राबवूयात, जेणेकरून तिथल्या विद्यार्थ्यांना, तिथल्या तरुण युवकांना रोजगार मिळेल, मदत मिळेल. मी स्वतः त्याची काळजी घेईन. पण आधीचा जो प्रकल्प आहे त्यातल्या मुलांच्या फॉर्मवर तुमच्या सह्या हव्यात. मी स्टडी रूम मध्ये ठेवलेत. वा म्हणे, शाब्बास. मला खात्री असते तुझ्यावर कुठलंही काम सोपवलं ना, तू पटापट निर्णय घेऊन ते काम तडीस नेतोस, आणि आता तसंच केलंयस तू. वा, छान. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग. भूक लागली आहे, मला ब्रेकफास्ट हवा आहे. ऐका, थँक्यू. मणी, तू जे झोकून देऊन काम करतोस ना, हा गुण मला तुझा खूप आवडतो, आणि हाच गुण तुला आयुष्यामध्ये खूप कामी येणार आहे बघ. मणी, तू एवढ्या सकाळी सकाळी घरातून लपून छपून कुठे चालला होतास?
आता बरोबर अडकलायस तू माझ्या जाळ्यात. या घरात सगळेच माझ्यावर नजरा ठेवून आहेत, खास करून ती तनिषा. ती तर हात धुवूनच मागे लागली आहे. तिच्यापासून सावध राहायला हवं मला. अर्जुनच्या उठायची वेळ झाली आहे, मला जायला हवं. स्वानंदी मॅडम. बोला दादा, काय पाहिजे? काय झालं? अरे एक साधा प्रश्न विचारलाय मी, एवढा का गोंधळलास तू? अगं नाही तनिषा, गोंधळलो कुठे? बरं माझं सोड, तू इतक्या सकाळी कशी उठली होतीस? कुठे चालली होतीस का? सुजित सोबत होतीस तू रात्रभर? रात्री जरा जास्त झालीये. नाही म्हणजे सुजितच्या चेहऱ्यावरून वाटतंय ना काल रात्री बरीच झाली म्हणून. तशी तुला पण झाली, अजून उतरली नाहीये, असं झालंय का? नाही म्हणजे बघ ना, आउट हाऊसला झोपलेला मी तुला बंगल्यावर दिसत होतो. तू ना तनिषा लिंबू पाणी वगैरे पी. सुजितला सवय आहे अगं, तुझं तसं नसावं असं वाटतंय. तू खरंच लिंबू पाणी घे, बरं वाटेल तुला. साहेब, त्या सह्या करून दिल्या असत्या तर माझं पुढचं काम सोपं होईल. हो चल, आपण स्टडी रूम मध्ये जाऊया, मी तुला सह्या देतो. चल. हा मणी आहे ना, खूप डोक्यात जातो माझ्या मॉम. अरे हो, पण ह्या ना त्याचा किती पुळका आहे बघितलंस ना? लीला मॅडम म्हणाले का तुम्ही? मॅडम नका ना म्हणू, लीलाबाई म्हणा, नाही तर लीलाताई बी चालते. मला काम आहे, मी जातो. स्वानंदी मॅडम, अहो मी तुम्हाला आधीच ओळखलंय, पण तुम्ही काळजी करू नका, मी हे कोणाला सांगणार नाही. अहो मॅडम, हे लोक तुम्हाला कसं वागवतात मला माहिती आहे. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले मॅडम. तुमच्या बाळापासून तुम्हाला लांब केलं, एवढं मोठं पाप केलं यांनी. ह्या पापाची शिक्षा नरकात जाऊन भोगावी लागणार आहे मॅडम. बाकी तुम्ही आमच्यासाठी खूप काय केलंय, आम्ही त्याचे उपकार कधीच विसरू शकणार नाही. बाकी तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा, मी नेहमी मदतीसाठी तयार असेन. आणि ह्याचं टेन्शन घेऊच नका, मी कोणालाही सांगणार नाही. सदाभाऊ, तुम्ही माझ्यासाठी एवढं करताय, तुमचे उपकार कसे मानू हेच कळत नाहीये मला. थँक्यू.
येते मी. हा, कुठे सह्या करायचे? ही ती लिस्ट आहे ज्यांना आपण नोकऱ्या आणि कर्ज देणार आहोत. एवढी मोठी लिस्ट आहे? साहेब, ही पहिलीच लिस्ट आहे. आपले कार्यकर्ते अजून एक लिस्ट बनवत आहेत. तर या सगळ्यांना तू मुंबईतच नोकऱ्या देणार आहेस ना? हो हो, म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांचं तसं वेगवेगळ्या कंपन्यांशी बोलणं झालंय. जे उमेदवार आहेत त्यांना त्यांच्या कागदपत्रांसोबत तुमचं एक शिफारस पत्र सुद्धा जोडतोय. त्या शिफारस पत्रावर एकदा तुमची सही झाली ना की बरीच कामं सोपी होती. प्रत्येक विद्यार्थ्याप्रमाणे एक शिफारस पत्र बनवलंय. तुम्ही सह्या करा आणि तुमची सही म्हटल्यावर आपल्या कार्यकर्त्यांना उमेद मिळेल. खूप छान काम करतोयस तू म्हणे. करतो, मी सह्या करतो. यादी खूपच मोठी दिसते, बरेच पेपर्स दिसत आहेत त्याच्यामध्ये. हो, बर, सगळे कागदपत्र व्यवस्थित आहेत ना? बघितलेस ना तू? अगदी. वा. माझ्या विश्वासावर साहेब सह्या करतायत म्हटल्यावर पुढची चाल खेळायला हरकत नाहीये. काय रे माझं शान बाळ? हा, अर्जुन शान बाळ आहे. अर्जुन शान बाळ आहे. हा, सगळी बाळं आंघोळ करताना रडतात, पण तू अजिबात रडत नाहीस. किती छान आंघोळ करून घेतलीस. हा, चला आता छान गाई गाई करा. छान गाई गाई करा. गाई गाई करा. आता कोण आलंय? मॅडम चहा आणलाय तुमच्यासाठी. या. अहो, तुम्ही कशाला त्रास करून घेतला? मी केला असता की. खूप त्रास कसला, तुम्ही आधीच किती काम करता. मी तुमचं थोडंसं ओझं कमी केलं, एवढंच. थँक्यू. मॅडम खरंच तुम्ही जेव्हापासून आलाय ना तेव्हापासून अर्जुनला रडलेलं ऐकलेलं नाहीये मी. बाकी आधी तर किती रडायचा. बाकी मॅडम, ह्या लोकांमुळे तुम्हाला हे सगळं असं वेषांतर करावं लागतंय ना. किती त्रास होत असेल हे विग आणि हे सगळं दिवसभर सांभाळताना. खूप दुष्ट लोक आहेत ही. ते काही असू देत, पण मी आता माझ्या बाळाला माझ्यापासून लांब नाही जाऊ देणार. मी त्याला माझ्या जवळच ठेवेन. आणि मॅडम, वॉर्डन मॅडम कशा आहेत? त्या ठीक आहेत, पण त्यांना सतत आमची काळजी लागून असते. आम्ही त्यांच्यापासून लांब राहतोय ना. बाळाला भेटल्या का त्या? हो, बाळाला भेटल्यात. थांबा, मी तुम्हाला फोटो दाखवते. माझा फोन. माझा फोन नाहीये. माझा फोन कोणी नेला? मी अर्जुनला आंघोळ घालत असताना कोणी खोलीत तर नाही आलं? तनिषा, नक्की तनिषाच असणार. भाऊ, सदा दादा, तुम्ही बाळाकडे लक्ष ठेवा, मी लगेच आले. लीलाचा फोन. आता सगळं सत्य कळेल. पासवर्ड? ह्या म्हातारीला पासवर्डची गरज काय आहे? काय असेल पासवर्ड? तनिष, विचार कर. 1111. चुकला. काय असू शकतो? तनिष, शांत डोक्याने विचार कर. 1 2 3 4. हा पण चुकलो.
शांत शांत विचार कर. जर हा पासवर्ड नाही सापडला ना तुला, तर तुला हिचं सत्य नाही कळणार. तनिष, डू समथिंग. हाच पर्याय आहे. 0000 हा ट्राय करते. हो, हा पण चुकला. ट्राय कर. अरे बाप रे, काय अवस्था आली कपाटाची. एकही कपड्याची घडी नीट नाहीये, इस्त्री नाहीये. स्वानंदी आई असल्यावर घराची अवस्था तरी बरी असते. ते फाईल कुठे शोधू? ओपन हो, ओपन हो. सर, फोन ओपन नाही झाला तर चांगला चान्स हातातून जाईल. काय असेल पासवर्ड? काय असेल? स्वानंदीला फोन करतो. काय करू? उचलते, ऍटलिस्ट कळेल ना काय बोलतोय. हॅलो. हा तर तनिषाचा आवाज आहे. स्वानंदीचा फोन तनिषाकडे कसा काय? काय करू? बोललो तर ती आवाज ओळखेल, नाही बोललो तर तिला संशय येईल. हॅलो, कोण बोलताय? हॅलो. हॅलो, अरे कुठे आहे तू? ते घरापुढे पत्रे टाकायचे म्हणतो, तर कर्ज काढू का? खर्च? मरो तिथे. आय होप तिने आवाज नाही ओळखलाय. काही गडबड तर नाहीये ना? माधू, हा पासवर्ड असू शकतो. ग्रेट तनिष. MAHADHU. का करून राहिली तू? माया फोन काऊन घेतला तू ना? ते काय ते मी मायावरचा संशय गेला नाही का अजून? म्हणून माया फोन चोरला ना तू ना? एक मिनिट. चोरी केली असं काय म्हणतेस तुम्हाला? चोर दिसते का मी तुला? हा, माझ्याशी बोलताना तोंड सांभाळून बोलायचं, कळलं? नोकरच नोकरांसारखी वाग, मूर्ख. मालकांशी कसं बोलायचं ना हेही कळत नाही. आता हसायला काय झालंय? काही नाही झाला. स्वतःला मालकीन म्हटली ना, म्हणून हसू आला. हा, 4 दिवसाची पाहुणी आहे ना तू या घरात. स्वतःला मालकीन म्हटली म्हणून हसू आला. आणि मी का सांगितलं होतं त्या दिवशी? मी खोलीत नसताना माया खोलीत जायचं नाही. त्या दिवशी बी तुम्ही माया कानातले चोरले. आणि आता तू ना माया फोन चोरला. चांगल्या घरातली पोरगी आहेस ना तू? संस्कार आहेत ना तुझ्यावर? मग असा गरीब बाईला त्रास काऊन देता? हे संस्कार आहे का तुझे? तानू, ऐक ना, हे बघ, आय एम सॉरी. माझं चुकलं.
हे बघ, मी प्रॉमिस करते तुझ्या कुठल्याच वस्तूला हात नाही लागणार प्लीज. पण मावशीला काय सांगू नकोस प्लीज प्लीज. सॉरी. तनु, इकडे आहेस तू? मी तुला घरभर शोधतेय. ते लीलाबाई, तुम्ही इकडे आहात? मग अर्जुनची दुधाची वेळ झाली असेल, त्याला दूध दिलं का? हो, त्याला दूध दिलं. अजून लागलं तर अजून दे. मावशी, अगं मला ना अर्जुन बरोबर खेळायची खूप इच्छा झाली आहे. सो मी लीलाबाई बरोबर जाऊ? हो, जा ना, त्यात काय विचारायचं. थँक्यू मावशी. चल. अगं पण अगं चल ना, चल. लीला, अर्जुनसाठी पावडरचं दूध तयार केलंय मी. त्याला पाजूया? आता हिच्यामुळे माझ्या अर्जुनला पावडरचं दूध प्यावं लागणार. मला माहिती आहे लीला, मी खूप चुकीचं वागले आहे. आय एम सॉरी. पण मला खरंच असं वाटलं की तू अर्जुनला त्रास देतेयस, त्याला तुझ्यापासून धोका आहे. पण आता माझी खात्री पटली आहे हा, की तसं काहीच नाही आहे. आय एम सॉरी, खरंच मनापासून सॉरी म्हणते. आणि हे बघ, तुझ्या रूमची किंवा तुझ्या फोनची मी झडती सुद्धा नाही घेणार. आय एम रिअली सॉरी. मी नाही वागणार असं तुझ्याशी. प्लीज मला माफ कर. ही तनिषा नक्की खरं बोलतीये की खोटं बोलतीये तेच कळत नाहीये. नाही, मी हिच्यावर विश्वास नाही ठेवणार. हिचा नक्की काहीतरी प्लॅन असणार. अगं दूध थंड होतंय. बॉटल कुठे आहे? त्यात दूध टाकून अर्जुनला पाजूयात ना? कुठे आहे सांग? नाही, त्याची काही बी गरज नाही. अर्जुन दूध पिलाय, त्याला नाही पाहिजे आता. भूक नाहीये. अगं अशी कशी भूक नाहीये? त्याला भूक असणार आहे. तू सांग ना कुठे आहे दुधाची नाही, मी बॉटल? म्हणाले ना, नाहीये त्याला भूक. दूध पिलाय तो. अगं असं काय करतेस लीला? आणि हे बघ, अर्जुनला दूध मी माझ्या हाताने पाजणार आहे आणि तो पिणार पण. हो की नाही अर्जुन? सांग ना कुठे आहे दुधाची बॉटल? तिथे आहे का? असू दे, तू बस, मी शोधते. थांब. इथे आहे का? सापडली.